एक्सक्यूज मी. हा बोला. ते इंग्लिश बोलायला इथं शिकवतात ना? हो इथेच शिकवतात. बोला ना. बोलवा त्यांना. हा सर, मीच शिकवतो इंग्लिश. तुम्ही शिकवता? हसायला काय झालं? नाही तसं तुम्ही वाटत नाही. म्हणजे काय मी इंग्लिश पिक्चर लय बघितलेत का नाही. चिकण्या पुरी, दणकट बापे. तुम्ही ना त्या पिक्चर मधलं नाही वाटत. तुम्ही देवर भाभी पिक्चर मधलं वाटता. थांबा एक मिनिट थांबा. मुळात वहिनी प्लीज बसा. राजूगरा बाळा ये बस इथे. ये बस. काय प्रॉब्लेम काय मला सांगा. तुम्ही कोण आहात? मी कातील प्रभाकर मोरे. बर वहिनी तुम्ही? मी साधी भोळी सुंदर रसिका मोरे. बर आणि हा आमच्या लग्नानंतर हनीमूनच्या गहन चर्चेनंतर निघालेला फालतू निष्कर्ष. म्हणजे माझा पोरगा दत्तू. बर आणि काय काम काय तुमचं? नाही आम्ही त्याच्यासाठीच येलो. कसं झाला शाळेमध्ये ना इंग्रजीमध्ये एका ना लय म्हणजे लय बेकार मार्क पडले हो. बर 100 पैकी -4. किती? नाही -4. असे मार्क्स मिळतच नाहीत कुणाला. -4. त्याचं कसं आहे ना त्याला इंग्लिश मधले 2च गोष्टी येतात. बापाशीन शिकवलाय ना. पुरुष समोर दिसला की फर्टिलायझर आणि बाई समोर दिसली की आले माझ्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्ही आता काही काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडे आलेलात की नाही. होय तर मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार. मी तुम्हाला ट्रेन करणार. नाही तुम्ही करा ट्रेन आम्हाला, पण नंतर माणूस कराल ना आम्हाला. नाही कसं आहे किरकोळ गोष्टी आणूक कसा माणसाक जाऊ. ट्रेनला शेंगदाणे आणूक जा बाबा, गुळ आणूक जा. बरा नाही माणूस कसा पटकन जाऊ शकतो. आता चायपत्ती आणायला मी जातो पटकन चड्डी घालून एकदम फास्ट मध्ये. ट्रेन जाणार आहे काय, ती परवडणार आहे काय, आणि तिला चड्डी कशी घालणार. काय चालू करू रे तुमचं. हे तुमचे विनोद शब्दात नाही टायमिंग मध्ये असतो. तुम्हाला तरी काय करणार ना. देव जेव्हा कॉमेडी वाटत होता तेव्हा कॉमेडीसाठी तुम्ही विग आणि मिशा शोधत होतो. आणि मुलात ना आपण ना चुकीच्या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला इंग्लिश ना कोण नाही शिकू शकत. अरे माझा गाडा अभ्यास आहे इंग्लिशवर. काय आता तुम्हाला जर इतकंच इंग्लिश येतं तर मला एक 5 वाक्य इंग्लिश मध्ये तुमच्या विषयी बोलून दाखवा. Yes, I know. As taking about fertilizer, then shall I having to personality. Good thing is a movement of anything else, and fertilizer given to movement and satisfied atmosphere, and nothing for fertilizer. Good thing. Is a logical as on the fertilizer. Good thing. राहू दे मोरे. Is man is a boy and मोरे राहू दे मोरे राहू दे. मला तुमचं इंग्रजी आलेलं आहे लक्षात. 5 वाक्यात तुम्ही 15 वेळा फर्टिलायझर वापरलं. अर्थ माहितीये तुम्हाला फर्टिलायझरचा? नाही अर्थ माहिती नाही, पण मजा येते बोलायला. अरे त्या शब्दात कसं फिलिंग आहे का नाही. फर्टिलायझर फिलिंग आहे, मजा येते म्हणून कुठेही घुसवाल का तो शब्द. फर्टिलायझरचा अर्थ काय तर खत. होय काय. हो. आता मला सांगा एखाद्या झाडाला जर आपण खूप खत घातलं तर ते झाड मरतं की नाही. हो. तुम्ही इंग्लिशचं तेच करताय. म्हणजे फर्टिलायझर जास्त घातल्यामुळे असं नाही होत. आणि लक्षात घ्या प्रत्येक भाषेला एक वेगळा अभिमान असतो. प्रत्येक भाषेची एक वेगळी जाण असते. आता मला सांगा टेन्स म्हणजे काय तर काळ. अच्छा काळ. कुठले काळ असतात तर मी सांगतो. हा सांग बरं सांग. कवठे महाकाळ, शाकाळ. पप्पा सकाळ चालेल. सकाळ. माहिती कसं आहे रे हा गोड. हुशार आहे ना. हो खूप हुशार. राहू दे बाळा मी सांगतो. कसं असतं जसं आपल्या मराठीत कसं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असे 3 काळ असतात तसे इंग्रजीत सुद्धा पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे 3 टेन्स असतात. अच्छा. आता लक्षात घ्या हे जे काळ आहेत यानुसार वाक्य तयार होतं. म्हणजे समजा आता वर्तमान काळ आहे तर आपण काय म्हणतो आय एम, वी आर. क्रियापद महत्वाची लक्षात घ्या. क्रियापद फार महत्वाची. तू नीट ऐक. आता समजा मला असं म्हणायचं आहे की मी आनंदी आहे तर तुम्ही काय म्हणाल. चला बसूया. चला.
बसूया काय बसूया अरे आता आनंदी असेल तर आपण असंच म्हणतो ना, चला बसूया. नाही 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 मग? तसं नाही, तुम्ही एकदम वेगळ्या अर्थाचं घेतलं आहे. बरोबर नाही, म्हणजे बरोबर पण नाहीये. पण मी हे विचारतो तुम्हाला, इंग्रजीत त्याचं भाषांतर करा. काय म्हणजे? मी आनंदी आहेला तुम्ही इंग्रजीत काय म्हणाल? काय आय एम हॅपी. अच्छा, आय एम हॅपी असं एक्झॅक्टली. आय एम हॅपी. क्रियापद लक्षात घ्या ना काय आहे. हा. मी आनंदी आहे म्हणजे आत्ताच येते आय एम हॅपी. कळलं? आय एम हॅपी. हा म्हणा माझ्या मागे आय एम हॅपी. माझ्या मागे आय एम हॅपी. असं नका करू, असं नका करू. हे मी नीट शिकवतोय तर नीट शिका, असं नका. काय माझी झालं? मस्करी नका करू. नाही, मस्करी नाही, नका तुम्ही करू. आता- हा. तर आता मी काय सांगतो ते लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला वर्तमान काळाचं एक उदाहरण दिलं की मी आनंदी आहे म्हणजे आय एम हॅपी, तसं भूतकाळाचं सुद्धा तुम्हाला उदाहरण द्यायला हवं. हा. आता मी म्हणतोय आय वॉज हॅपी म्हणजे काय, तर मी आनंदी होतो. बर. क्रियापद बदललं की नाही. हा. आय एम हॅपीला एम आला, आय वॉज हॅपीला वॉज आला. जसं प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आय एम वी आर वापरतो, तसं पास्ट टेन्स मध्ये आपण आय वॉज, हा. वी वर, दे वर असं वापरतो. बरोबर. बर. तसंच आपण भविष्य काळात काय वापरतो, आय विल, आय शाल. हा कल्लं हम्म. आयशाल प्रभाकर मोरे. मोरे लक्षात घ्या, कुठेही तुम्ही आय शाल घालू शकत नाही. म्हणजे? कुठेही नाही वापरू शकत शाल. असं कसं? ओ शाल पांघरून मी गाणं तयार केलेलं आहे. कुठलं? पण तुम्हाला माहिती नाही का, मला झाली करून दाखवायला लागेल. हे बघा. अग शाल यू झोका दे गो मैना, शाल यू झोका दे गो मैना, उघडी नाही आलेली रुसू नको मैना, उघडी नाही. शाल यू यांनी घातलं नी हा. उगाच बोलतास. खाज आहे खाज, बाकी काय नाही. एक आयटम कसा करता येईल याच्यासाठी शालूची शालियू केलेली आहे, बाकी काही नाही. ही खाज आहे मोरे, बाकी काही नाही. काय हो, करण्यासारखंच नाही हो काय. करण्यासारखं नाही. तुम्हाला कळत नाहीये का? काय ठीक आहे, बेसिक शिकवतो, लक्षात घ्या. मराठीत आपल्याला स्वर आणि व्यंजन आपण शिकलोय. हो हा ते शिकलेलं आहे. सांगा काय. ते सांगाल तसं म्हणजे आम्हाला कळेल, बाकी हा. काय ना हो, आपला विचार. तर स्वर आणि व्यंजन काय, तर आपण अ आ इ ई उ हा ऊ. माहिती आहे. ई, ओम, आ. माय बरोबर बरोबर, हे आपण शिकलोय. तसं इंग्रजीत सुद्धा असतं. इंग्रजीत काय महत्वाचं असतं, तर वोवेल्स महत्वाचे असतात. काय है की नाही? ते कुठले, तर ए आय ई ओ यू हे फार महत्वाचे. यांच्यापासून जे शब्द तयार होतात त्याच्या आधी ॲन लागतो. काय लागतो? ॲन म्हणजे काय, तर ॲन इव्हनिंग, ॲन ॲपल, ॲन एलिफंट, ॲन इंग्लिश. कळलं? हा माका कळलं माका. आम्ही गावाकडे बोलतो ना तसे ऊ गो बायग्या खडे चाललं तर ऊ आला तर आधी एन लावायचा. एन ऊ गो बायग्या खडे चाललं आहे ना. हा मग या बायग्या बोलतली एन इकडंच हसय खडे नाही जाणय आहे ना. ए ए ए एन आई, मी अंड्याला पण ए एन अंडे असं बोलू काय? एन आहो हाय तो काय विचारताय, अंड्याक लावायचो काय एन. नाही नाही, काहीतरी गडबड होईल, ते काय बसत नाहीये वर. एन अंडा आता मी कसं, आता मी गाराने घालतो का नाही, गे बाय मांजी आयशी, तर मला आता गे बाय अँड आयशी असं बोलावं लागेल. मग सगळं काय मीटर मध्ये बसणार बसणार. मी काय म्हणतो सरांनो, ते मी गाराने घालतो ना, माझं रोजचं गरजेचं आहे हा, तर मला जरा इंग्लिश मध्ये करून द्याल काय? तुम्हाला तुडवला पाहिजे रे. नाही सोडवा, पण आम्हाला इंग्लिश शिकवा. अरे कसं शिकवू? हे कसं करू मी इंग्लिश मध्ये? जे बाय माझ्या आईशी कसं करू मी? ए मदर लॉर्ड लेडी कसं करू? कसं करू? नाही नाही तर कठीण असतात तर नका करू. कठीण तुमका नाही- मुळात हे अर्थहीन आहे. या वाक्याला अर्थच नाहीये. अर्थ नाही कसा? हो ह्याच वाक्यावर माझं करिअर उभं राहिलेलं आहे काय? वाटेल ते सांगताय मला ट्रान्सलेट करायला. जाऊ देऊ त्यांका नाही. एक सोप्पा असा काय? शेजारी जाऊन विरजण मागूचा असतात तर त्या काय इंग्लिश मध्ये कसा बोलायचा? विरजणात काय बोलतात? काका मग चामखीला पण काय म्हणतात इंग्लिश? भिकाऱ्यांनो एक चांगला शब्द येत नाही डोक्यात. चामखीळ विचारशील काय म्हणतात चामखिळाला इंग्लिश मध्ये? मला आहे. ऐका ना यार ना. ऐका, तुम्हाला नसेल शिकायचं तर तुम्ही निघा. जाता नाही नाही नाही, आम्हाला शिकवावं असं काही नाही. एक गोष्ट तुम्हाला जमत नाहीये, एक गोष्ट सांगतोय ते किमान नीट ऐका तरी यार. एक काम करूया, आपण स्किट 42 लेवलला आणूया. मग आतापर्यंत काय केलेलं आहे? गेले कैक शेड्यूल याच्यात तुमचाच हात आहे. आणूया. हा. काय करायचं आता आपण बालवाडीतली एक कविता म्हणायची. बालवाडीतली कुठली कविता म्हणायची? जॉनी जॉनी येस पप्पा. तुम्ही मोरे, तुम्ही पप्पा, अच्छा मी ऑलरेडी पप्पा. आणि तू जॉनी. हा. हे बघा, कविता दोघांनी म्हणायची. हा. तुम्ही पप्पा आहात की नाही? हा. तुम्ही म्हणायचं जॉनी जॉनी, हा, हा. तू म्हणायचं येस पप्पा. हा.
तुम्ही विचारायचं इटिंग शुगर, तू म्हणणार नो पप्पा. तुम्ही म्हणायचं टेलिंग लाईज, तू म्हणायचं नो पप्पा. No. तुम्ही म्हणायचं ओपन युअर माउथ, तू हसायचंच आणि म्हणायचं हा हा हा. कळलं? इथे बरा म्हणा, व्यवस्थित म्हणा. 1 2 3. पप्पा पप्पा. ए जॉनी. बेकाऱ्या, पहिल्या वाक्याला चुकशील, ते पण उलट. जॉनी विचारेल पप्पाला. सरांनो मारू नका हो. नाही, नाही. मारू नका. मारत नाही माझं बरोबर लहान आहे. काय होतंय? चुका होतात. असं नका चुकू. नाही ऐका, मी करतो. सॉरी मी पप्पा आणि तू जॉनी आहे. हा, नीट कर. हा जॉनी जॉनी. येस जॉनी. तू जॉनी आहेस ना, तू कसं विचारशील? कसं विचारशील? जॉनी जॉनी येस जॉनी कसं विचारशील? नाही की नाही? तू काय म्हणशील? काय म्हणशील? येस पप्पा. येस पप्पा. येस पप्पा. काय? येस पप्पा. येस. अरे हा पप्पा कसा? मी पप्पा आहे ना तुझा पासाड्या. बाबू काय थोपाडा तुझ्या. आणि पप्पा बोलतोस मग काही चॉईस हा का नाही? या माणसात पप्पा बोलतोस. चॉईस तर तुम्ही नका सांगू. स्किटच्या सुरुवातीला काय घेऊन आलाय बघा नवरा म्हणून. मला चॉईस आहे का नाही मला सांगतायत. नीट कविता घ्या, माझी चिडचिड व्हायला लागलेली. मी करतो व्यवस्थित. मला मी आता मग हा बोला मेल्या. म्हणशील काय म्हणशील? म्हणा सगळ्यांनी जॉनी जॉनी. येस पप्पा. माझ्या नका करू, स्वतःशी बोला, एकमेकांशी बोला. मी बोलतो सर, मी बोलतो. हा जॉनी जॉनी. येस पप्पा. गुड. हा हा हा. इकडे इकडे आता बरोबर आहे. इकडे जाऊ दे मारू नका. मी मारेन आता याला. नाही. मी शेवटची संधी देतोय, व्यवस्थित बोलायचा. पूर्ण जॉनी जॉनी. चल. हा परत. हा जॉनी जॉनी. येस पप्पा. वसाडे इटिंग शुगर. येस पप्पा. झालं, संपवली कविता. झालं. जॉनी जॉनी येस पप्पा, एटिंग शुगर येस पप्पा. मग बाप काय बोलणार? गिळ बेटा असं बोलणार. निघा निघा, तुम्हाला काही जमणार नाही. निघा. नाही पण माका एक पटना नाही. नो पप्पा खोटा कशात बोलात? माझ्या पोरान खाल्ले असन साखर. काय संस्कार वर्ग चालवलेत मी? खोटं कशात बोलायला नाही. हे कशात? जी कविता आहे ती बोला ना. जाऊ दे हैत्यांगा नाही जमत आहे कविता. माका जमता जॉनीची कविता मी बोलून दाखव. तुम्हाला येते? हा, मग येत काय? असेल तर बोला. येत. हा. जॉनीच्या आगीची मशाल हाती, जॉनीच्या आगीची मशाल हाती. मागा एक प्रश्न. हाती नंतर ई लागता तर त्याच्या आधी एन लावूचो काय? हाती एन ई असं करूचा. काय आला? निघा निघा